गुड आफ्टरनून मित्रांनो, परत एकदा मी तुमच्यासमोर काही नवीन टॉपिक्स घेऊन आलो आहे करंट अफेअर्सच्या रिलेटेड, जे की आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे असू शकतात. तर आजचा पहिला टॉपिक आहे कॉलिफॉर्म. तर फिकल कॉलिफॉर्म काय असेल बरं, आणि हा मुद्दा कशामुळे पेपरमध्ये आलेला आहे पहिल्यांदा ते आपण पाहून घेऊया. ठीक आहे. तर काही महत्त्वाच्या न्यूजपेपरमध्ये असं आलं होतं की नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, ज्याला आपण NGT म्हणतो, त्यांनी काय केलेलं आहे, उत्तर प्रदेशच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डला डिटेल्स मागितले होते. कशाबद्दल? तर फिकल कॉलिफॉर्मबद्दल, आणि त्याचबरोबर काही वॉटर पोल्युटिंग एजंट्स असतात पाण्यामध्ये त्यांच्याबद्दल. आता हे कशासाठी गरज पडलं? कारण गंगा नदीमध्ये पोल्युशनची लेवल आहे ती चेक करण्यासाठी, त्याचबरोबर प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळा चालू आहे, तर त्याच्या सुरक्षिततेसाठी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने उत्तर प्रदेश पोल्युशन कंट्रोल बोर्डला ही रिपोर्ट मागितली होती, जी की उत्तर प्रदेश पोल्युशन कंट्रोल बोर्डने अजूनपर्यंत ती रिपोर्ट त्यांना सबमिट केलेली नाही. तर त्याच्यामुळे फिकल कोलिफॉर्म हा प्रकार किंवा ही जी न्यूज आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची असू शकते. तर फिकल कोलिफॉर्म काय असेल बरं? तर व्हॉट इज फिकल कोलिफॉर्म? फिकल कोलिफॉर्म एक प्रकारचा काय आहे? बॅक्टेरिया. इट इज अ टाईप ऑफ बॅक्टेरिया. आणि हा बॅक्टेरिया कुठे प्रेझेंट असतो? तो प्रेझेंट असतो आपल्या इंटेस्टाईनमध्ये. तर आपल्याच इंटेस्टाईनमध्ये असतो का तो? तर नाही. जे कोणते वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत, ठीक आहे, म्हणजेच जे कोणते उष्ण रक्तीय प्राणी आहेत, शरीरामध्ये प्रेझेंट असणारा बॅक्टेरिया आहे हा फिकल कोलिफॉर्म. ठीक आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या घाणीमधून म्हणजे विष्ठेमधून सुद्धा हा फिकल कोलिफॉर्म पसरू शकतो. फिकल कोलिफॉर्म का न्यूजमध्ये आलाय त्याचं बॅकग्राऊंड बघितलं. त्याचबरोबर फिकल कोलिफॉर्म काय आहे? तर एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. कुठे प्रेझेंट असतो? तर आपल्या इंटेस्टाईनमध्ये. आपल्याच इंटेस्टाईनमध्ये असतो का? तर नाही. तर तो प्रत्येक वॉर्म ब्लडेड ॲनिमलच्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतो. तो एन्व्हायरमेंटमध्ये कधी येतो? ज्यावेळेस मनुष्य किंवा बाकीचे प्राणी सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र करतात, त्यावेळेस तो बाहेर पडत असतो. बरं, तो आता डेंजरस आहे का माणसांसाठी? तर अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट इट इज हार्मलेस टू ह्युमन्स अँड ॲनिमल्स. ओके, म्हणजे काही एक्सपर्ट लोकांचं असं म्हणणं आहे की फिकल कोलिफॉर्म हा माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी हार्मलेस आहे, पण त्याचबरोबर तो एक महत्त्वाचं काम करतो. ॲज अ इंडिकेटर म्हणून तो ॲक्ट करत असतो. आणि इंडिकेटर कशाचा आहे? तर तो पाण्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बाकीच्या पॅथोजन्सला इंडिकेट करण्याचं काम करतो. आता बाकीचे पॅथोजन्स कोणकोणते आहेत? जसे की टायफॉइड, डिसेंट्री, हेपॅटायटिस ए, कॉलरा, हे जे रोग आहेत, ज्या बॅक्टेरियापासून, व्हायरसपासून किंवा आणखीन काही पॅथोजन्स असतील त्यांच्यापासून पसरत असतील, तर ह्या पॅथोजन्सचं प्रेझेन्स आहे त्या पाण्यामध्ये, ते इंडिकेट करण्यासाठीचा तो एक इंडिकेटर म्हणून वापरला जातो. ही झाली फिकल कोलिफॉर्मबद्दल माहिती. त्याचबरोबर आपण एक पाहून घेऊया, जो की आपला स्टॅटिक पोर्शनमध्ये सुद्धा सायन्सचा आपला टॉपिक आहे, ई कोली. ठीक आहे. काय म्हणत असतो आपण त्याला? एस्चेरिकिया कोलाय. शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला काय म्हणतो? ई कोलाय. तर हा पण काय आहे? एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे, पण तो काय आहे? मनुष्यांसाठी हार्मफुल आहे. फिकल कोलिफॉर्म काय आहेत? काही लोकांच्या, काही एक्सपर्टच्या मते काय आहेत? ते हार्मलेस आहेत, पण एस्चेरिकिया कोलाय कसे आहेत? हार्मफुल आहेत. ठीक आहे. आणि हे कॉलिफॉर्म फॅमिलीशी बिलॉंग करत असतात, म्हणजे हे कॉलिफॉर्म फॅमिलीमधून आलेले आहेत. त्याचप्रमाणे यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय काय होत असतं? तर पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅम्प्स येणे, उलट्या होणे, वॉमिटिंग होणे, त्याचप्रमाणे डायरिया, अशा प्रकारचे आजार पसरवण्यासाठी ई कोलाय फेमस आहे. ठीक आहे. आपण आता आपला नेक्स्ट टॉपिक बघूया. आपला नेक्स्ट टॉपिक आहे आर्क्टिक स्नो वितळत आहे. बरं, हा न्यूजमध्ये कशामुळे आहे हा टॉपिक? कारण गेल्या काही दिवसांमध्ये जे काही नॉर्थ पोलचं जे टेम्परेचर होतं, टेम्परेचर ऑफ नॉर्थ पोल 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढलेला आहे. बरं, आता आपल्याला प्रश्न पडत असेल की बाबा, स्नो वितळल्याच्या नंतर किंवा बर्फ वितळल्याच्या नंतर, ते पण आपल्या इथला नाही, तर तो नॉर्थ पोलवरचा जो काही आर्क्टिक समुद्र आहे आणि आर्क्टिक बर्फ आहे, तो वितळल्याच्या नंतर आपल्याला काय परिणाम पडणार आहे त्याचा? तर तो बर्फ जर वितळला तर समुद्राची पातळी वाढू शकते, सी लेवल कॅन इन्क्रीज. त्याचप्रमाणे जे काही हवामानात बदल आहेत ते भयंकर प्रमाणात वाढू शकतात, वेदर डिस्रप्शन. त्याचप्रमाणे आपल्यासारखेच आर्क्टिक समुद्रामध्ये, त्याचप्रमाणे आर्क्टिक समुद्रावरती असलेल्या बर्फामध्ये सुद्धा काही प्राणी राहत असतील, त्यांना सुद्धा त्याच्यामुळे धोका आहे. ते सुद्धा एक्सटिंक्ट होऊ शकतात. कशामुळे? आर्क्टिक समुद्रातला जो काही बर्फ आहे तो वितळल्याच्या नंतर. बरं, आता आपण थोडंसं बॅकग्राऊंड बघून घेऊया. 1979 ते 2020 या दरम्यान नॉर्थ पोलवरचं जे काही ॲव्हरेज टेम्परेचर होतं 18 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर 1969 या वर्षी नॉर्थ पोलचं जेवढं काही टेम्परेचर होतं
त्या टेम्परेचरच्या तुलनेत सध्याचं जे टेम्परेचर आहे ते 4 पटीनं वाढलेलं आहे. 4 टाइम्स फास्टर आहे. ठीक आहे, 4 पटीनं वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन थोडंसं काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. बरं, आर्क्टिक समुद्रातला जे काही बर्फ आहे ते वितळण्यामागे मेन 2 कारणं आहेत. ही प्रोसेस कशी आहे? 2 फोल्ड प्रोसेस आहे. नॉर्मली बर्फ कशामुळे वितळतो? तर जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होत असतं त्यावेळेस आपला बर्फ वितळत असतो. तर हे काय झालं? एक पहिलं कारण झालं. आणि दुसरं कारण काय आहे? अल्बिडो इफेक्ट. आता अल्बिडो इफेक्ट काय असेल? बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर अल्बिडो इफेक्ट म्हणजे काय? रिफ्लेक्टिंग ऑफ सनलाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे जेवढा काही प्रकाश सूर्यापासून पृथ्वीवरती पडतो तो प्रकाश आकाशामध्ये परत परावर्तित करण्याचं जे काही काम असतं किंवा जी काही कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीला आपण अल्बिडो इफेक्ट म्हणत असतो. आता सर्वांनाच माहिती आहे की कोणता कलर सगळ्यात जास्त लाईट परावर्तित करत असतो, रिफ्लेक्ट करत असतो? तर तो आहे व्हाईट कलर. ठीक आहे, तर मग मला सांगा बर्फाचा कलर कोणता असतो? तो सुद्धा व्हाईट कलर असतो. त्याच्यामुळे काय होतं? नॉर्थ पोलवरती पडलेल्या मॅक्सिमम सनलाईट कशी आहे? रिफ्लेक्ट होत असते. प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय? ऑलरेडी आपली जी काही पहिली प्रोसेस आहे, पहिली प्रोसेस कोणती आहे? राईज इन टेम्परेचर. त्याच्यामुळे ऑलरेडी बर्फ वितळत आहे आणि बर्फ वितळल्यामुळे काय व्हायला लागले? म्हणजे काही स्नो आहे तो मेल्ट व्हायला लागलाय, तो वितळायला लागलाय. बर्फ वितळल्यामुळे काय व्हायला लागले? तिथे असलेली जी जमीन आहे त्याचप्रमाणे तिथे असलेलं जे पाणी आहे, सी वॉटर, ते काय व्हायला लागले? एक्सपोज व्हायला लागले. आणि बर्फापेक्षा बर्फ काय करत आहे? मॅक्सिमम सनलाईट रिफ्लेक्ट करत आहे. पण बर्फापेक्षा लँड म्हणजे जमीन आणि समुद्री पाणी हे काय करत असतं? उलट काम करत असतं. ते लाईटला रिफ्लेक्ट करत नाही, तो लाईटला होल्ड करून ठेवत असतो. आणि होल्ड केल्यामुळे काय होत असतं? पाणी आणि जमीन गरम होत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय व्हायला लागले? मेल्टिंग ऑफ आईस बिकम फास्टर. तर बर्फ वितळण्यामागे हे 2 महत्त्वाचे कारण आहेत. कोणकोणते कारण आहेत? तर एक तर नॉर्मल कारण आहे की टेम्परेचरमध्ये वाढ होत आहे त्याच्यामुळे बर्फ वितळायला लागले. पण त्याचप्रमाणे अल्बिडो इफेक्ट सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दोन्ही पद्धतीने म्हणजे वरच्या साईडने तापमान वाढायला लागले, खालच्या साईडने जमीन किंवा पाण्याचं तापमान वाढायला लागले आणि दोन्हीच्या मध्ये काय आहे? बर्फ आहे. आणि त्याच्यामुळे दोन्ही साईडने तापमान वाढलेलं असल्यामुळे बर्फ वितळण्याची जी गती आहे ती आणखीन फास्ट पद्धतीने व्हायला लागले तिथे. तर आपल्याला या दोन्ही गोष्टी माहीत पाहिजेत. तर माझा असा प्रश्न आहे, या प्रश्नाचं मला उत्तर सांगा तुम्ही आणि कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता या प्रश्नाचं उत्तर. योग्य उत्तराला मी लाईक करेन. तर प्रश्न असा आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल या 2 पोलपैकी सर्वात जास्त जमिनीचा भाग कोणत्या ठिकाणी आहे? तर आज आपला नेक्स्ट आणि शेवटचा मुद्दा आहे, तो आहे फूट रॉट किंवा फूट रॉट फंगस. फूट रॉट फंगस काय आहे? एक प्रकारचा फंगल डिसीज आहे आणि तो मेनली आपल्या तांदूळ किंवा राईस पतीवरती अटॅक करत असतो आणि राईसमध्ये सुद्धा पर्टिक्युलरली बासमती राईसवरती. तर हा सुद्धा आपल्याला एक मुद्दा माहीत पाहिजे होता, एक करंट अफेअर्समध्ये आला होता. छोटासा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. फूट रॉट आजार कशामुळे होत असतो? तो एक प्रकारचा फंगस आजार आहे. कोणावरती होत असतो? तर तो राईस या प्लांटवरती किंवा राईसच्या पिकावरती किंवा तांदळाच्या पिकावरती होणारा हा आजार आहे. आपण इथेच थांबूया आजच्या दिवशी. लवकरच मी तुमच्यासाठी काही नवीन टॉपिक घेऊन परत येईल. तात्पुरतं तुमची रजा घेतो. जय हिंद.